मूवी छत्रपती शिवाजी महाराज आणि आलमगीर औरंगजेब शून्यातून सुरुवात करून 400 वर्षांची आक्रमकांची सत्ता उलथून लावायचं स्वप्न बघणारा एक वीर, तर दुसरा त्यांच्या स्वप्नाची धुळधाण करायला निघालेला दिल्लीचा सर्वशक्तिमान बादशाह आलमगीर. नियतीने एकदाच या दोन कट्टर शत्रूंना एकमेकांच्या समोर आणलं आणि या अभूतपूर्व घटनेनं भारताचा इतिहास बदलला. छत्रपती शिवाजी महाराज आणि आलमगीर औरंगजेब बादशाह यांची एकमेव भेट घडली ती आग्र्यामध्ये 12 मे 1666 या दिवशी. जगातल्या सर्व प्रमुख सत्तांना या भेटीची दखल घ्यावी लागली आणि ती झाली ही तशीच स्फोटक. कित्येक शतक या थरारक भेटीचा अगदी त्रोटक वृत्तांत इतिहासाला माहीत होता तो बखरी, आलमगीरनामा आणि खाफी खानाच्या लिखाणात. पण ही भेट प्रत्यक्ष बघणारी एक व्यक्ती होती परकलदास. हा मिर्झा राजांच्या आग्र्याच्या दरबारातला वकील होता. मे 1666 ते ऑगस्ट 1666 या 4 महिन्यांच्या काळात आग्र्यात जे काही नाट्य घडलं ते सगळं हा परकलदास बघत होता, नेमाने लिहून ठेवत होता आणि त्याचा वृत्तांत मिर्झा राजांचा अंबरीतला मुख्य कारभारी कल्याणदास याला पत्रानं पाठवत होता. यानंतर 1939 साली अचानक प्रख्यात इतिहास संशोधक सर यदुनाथ सरकार यांना जयपूर दफ्तरखान्यात परकलदासाने लिहिलेल्या याच पत्रांचा अमूल्य संग्रह सापडला. अत्यंत दुर्मिळ अशा या पत्रांमधून परकलदास या शेकडो वर्षांपूर्वी घडलेल्या घटना आपल्या डोळ्यासमोर उभ्या करतो. शिवाजी महाराजांना आग्र्याला जायला लागलं ते अतिशय विपरीत परिस्थिती. मिर्झा राजांच्या भयानक आक्रमणासमोर पहिल्यांदा त्यांच्या सैन्याला तह करावा लागला. या तहात 23 किल्ले राज्यातून गेल्यानंतर त्यांच्या हातात फारच थोडा मुरुख राहिला होता आणि याचाच फायदा घेऊन मिर्झा राजा जयसिंग यांनी आग्र्याला औरंगजेबाला भेटायला जायला भाग पाडला. जिजाऊ साहेब आणि मंत्रिमंडळ यांच्या ताब्यात शिल्लक राज्याचा कारभार देऊन महाराज मार्च 1666 मध्ये आग्र्याला निघाले. औरंगाबाद, बुऱ्हाणपूर, हंडिया, नरवर तिथून नर्मदा नदी ओलांडून महाराजांनी उत्तरेत प्रवेश केला. 11 मे 1666 या दिवशी आग्र्याच्या जवळ मुलुकचंदची सराई या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला. इथून पुढच्या सर्व घडामोडी आपण आता प्रत्यक्ष परकलदासाच्याच नजरेतून पाहूया. शिवाजीराजे आग्रा शहराच्या बाहेर मुलुकचंदच्या सराईला 11 मे 1666 या दिवशी पोहोचले. कुंवर रामसिंग यांचा मुन्शी गिरधरला त्यांना भेटायला गेला. आदर सत्कार झाले आणि 12 मे या दिवशी आग्र्याच्या किल्ल्यात बादशहाची भेट होईल, महाराजांनी यावे असा निरोप त्यांनी राजांना दिला. 12 मेला औरंगजेबाचा 50वा वाढदिवस होता, त्यामुळे दरबारात खूप गडबड होती. किल्ल्यावर त्या दिवशी रामसिंगाचा पहारा लावला होता, त्यामुळे तो त्याही दिवशी स्वतः शिवाजीराजांना आणायला जाऊ शकला नाही. पुन्हा गिरधारीला मुन्शीच त्यांना न्यायला आला आणि ऐनवेळी रस्ता चुकण्याच्या गोंधळात शिवाजीराजांना किल्ल्यात पोचायला उशीर झाला. रामसिंग स्वतः स्वागताला न आल्याने शिवाजी राजांचा अपमान झाला होता. मे महिना होता, प्रहरभर दुपारचा होता, सूर्य आग ओकत होता. अशा वातावरणात शिवाजीराजे किल्ल्यात पोहोचेपर्यंत औरंगजेबाच्या दिवाणेआम आणि खास या दोन्ही ठिकाणचे दरबार संपले होते आणि बादशाह आता घुसरखान्यात निघून गेला होता. त्याने असद खानाला राजांना घुसरखान्यातच घेऊन यायला सांगितले. आइए राजा जी, या. शिवाजी महाराज आणि संभाजी राजे यांनी बादशहाला नजराणा अर्पण केला. बादशहाने शिवाजी राजांची फारशी दखल घेतली नाही. आइए राजा जी, या. इथे. दरबारामध्ये औरंगजेबाने शिवाजी राजांकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं. या. नंतर खिल्लतीचा कार्यक्रम सुरू झाला. त्यातही महाराजांना डावलून इतरांना खिल्लत द्यायचा प्रकार सुरू झाला. या प्रसंगाने महाराज विलक्षण संतापले. आम्हाला भरोसा दिला म्हणून आम्ही या दरबारात आलो. या दरबाराची ही रीत आहे. तुम्ही पाहिलंय, तुमच्या बापाने पाहिलंय, तुमच्या बादशहाने पाहिलंय.
मला मुद्दाम असं इथे उभं करून आमचा अपमान करावा असे आरोप करणे असं अपमान यासाठी आम्ही आम्ही इथे मग काय केलं तुमची माणसं आमच्याशी असं वागताना फार विचार करायला हवा होता तुमच्या बादशाने राजाजी आपला गैरसमज होतोय आपण दरबारात चला बादशांना भेटा ते आपल्याला खिल्लत द्यायला तयार आहे तुमची खिल्लत आम्हाला नकोय हो सर्व बाब परत पाठवा तुमच्या बादशाची माणसं आम्हाला नको म्हणून सांगा त्यांना त्यांची चाकरी आम्हाला मंजूर नाही असं आपण जर देण्यापेक्षा आम्ही मरण बघतो आमचं मरण जवळच आहे आम्हाला मारून टाका नाहीतर आम्हीच आमचा जीव घेतो आम्हाला काही करायचं असेल तर कसं करा आम्हाला मारायचं असेल तर मारा आमचं डोकं उडवायचं असेल तरी चालेल पण या बादशाच्या समोर आम्ही येणार नाही राजाजी शांत व्हा हा सर्वपाव मानाचा आहे त्याचा विचार करा बादशानेच तसं फरमावलंय आपल्याला सांगितलं नाही आज जसवंत सिंग त्याच्या मागे म्हणून उभा करता काय तुमच्या बादशाला सांगा हा जसवंत सिंग हा जसवंत सिंग लढाई पार दाखवून पळाला होता त्याच्या मागे आम्ही आमच्या मानासमोर तुमच्या खिल्लतीची काय किंमत मानाला तरी चालेल या तुमच्या बादशाच्या समोर आम्ही येणार नाही त्याची चाकरी आम्ही करणार नाही सांगा त्याला शंभराचे राजाजी राजाजी राम सिंह लगता है सीवा को हमारे आगरा की फिजा रास नहीं आई समझाओ उसे तिलक पहनाओ जब उसकी तबीयत ठीक हो जाए उसे दरबार में हाजिर करो दिवसभराच्या घटनांमुळे शिवाजीराजांना खूप त्रास झाला होता पण संध्याकाळी ते शांत झाले आणि कुंवर रामसिंगला त्याने निरोप पाठवला कोणाचे ना सांगा उदय शंभूराचे त्यांच्या बरोबर दरबारात ते बादशाहाची चाकरी करते काय शंभूराचे जाऊ ना आम्ही सुद्धा 2-3 दिवसांनी बरं वाटलं की दरबारात येईल हा प्रसंग झाला मात्र शिवाजीराजांच्या विरोधी जे मुघल सरदार होते त्यांनी बादशहाचे कान भरायला सुरुवात केली यात त्याची बहीण जहारा बेगम सुद्धा सामील झाली होती दरबारात इतकी बेअदबी करूनही बादशाने त्याच्यावर काहीच कारवाई केली नाही तर बाप काय आज नाही घेतला तर उद्या घ्यावाच लागेल कोण आहे हा केवळ मिर्झा राजे मध्ये आहेत म्हणून त्याची बेअदबी माफ होते उद्या इथे जे काही झालं त्याची खबर जर बाहेर गेली तर बादशाची इज्जत काय राहिली बादशाह एवढं दुर्लक्ष कसं करू शकतात कोण आहे कोण हा शिवाजी साधा जमीनदार अहो याच्या उद्दामपणाची खबर जर उद्या हिंदुस्थानात पोहोचली सगळेच हिंदू कसे वागतील त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे बादशाह यांनी आमची सूरत लुटली तिची पार बदसूरती करून टाकली आणि आता इथे आग्र्याला येऊन तुमची बेअदबी करतोय अहो तुम्ही असं सहन कसं करू शकता या सगळ्या कागाळ्या ऐकून संतापलेल्या बादशहाने निर्णय घेतला त्यांनी सिद्दी फौलाद खानाला सांगितलं सिवाला रजनदाज खानाच्या हवेलीत घेऊन जा याचा अर्थ सिवाला संपवा असाच होता ही बातमी कळता क्षणी कुंवर रामसिंग यांनी आमीन खान यांची भेट घेतली आणि सांगितले शिवाजीराजे माझ्या वडिलांच्या भरवशावर इथे आले त्याला मारायचं असेल तर आधी मला आणि माझ्या मुलाला ठार मारा आणि मगच त्यांच्यावर कारवाई करा आमीन खाननी हा निरोप जसाच्या तसा बादशहाला सांगितला अच्छा राम सिंग मिर्झा राजाला मध्ये घालतोय काय रामसिंगला म्हणाव शिवा जर इथून पळून गेला किंवा दरबारातल्या सारखं त्याने काही गैरवर्तन केलं तर त्याची जबाबदारी रामसिंगची त्याच्याकडून जामीन लिहून देत असा आणखी एक बाबुल
रामसिंगला म्हणाव सेवाला घेऊन काबूलच्या मोहिमेवर निघा आणि हा आमचा हुकूम आहे. इकडे शिवाजी राजांनी जाफर खान मार्फत बादशाहकडे माफी मागितली, पण काबूलला जायला साफ नकार दिला. बादशहाने आता तरी शिवाजी राजांना माफ केलाय, त्यामुळे लवकरच ते मनसब स्वीकारतील आणि सगळं ठीक होईल अशी चिन्हे दिसत आहे. रामसिंग, मिर्झा राजांकडे बघून माफ केला त्याला, पण त्यानं दरबाराच्या सारखी गुस्ताखी जर पुन्हा केली तर त्याला माफी नाही. जडेऱ्यापासून सुद्धा लांब ठेव त्याला. तो जे कसा वागला आहे ते कळवा मिर्झा राजांना. त्याचा जबाब येईपर्यंत शिवाला कुठेही जायची परवानगी नाही आणि त्याच्या मुलानं रोज इथे दरबारात येऊन हजेरी लावायची. आपण आता इथे अडकलोय याची जाणीव शिवाजी राजांना झाली होती. त्यांनी जमेल त्या सर्व मार्गांनी आता सुटकेचे प्रयत्न सुरू केले होते. शिवाजी राजे इथे भरपूर खर्च करत आहेत. वजीर जाफर खानाला त्यांनी भरपूर पैसे दिले अशी बातमी आहे. दोन मातबर राजांमध्ये राजकारणाचे डावपेच आता सुरू झाले होते. हजरत बादशाहने आमचे घेतलेले किल्ले आम्हाला परत द्या. त्याच्या बदल्यात आम्ही 2 कोटी रुपये द्यायला तयार आहोत. ताबीद म्हणून युवराज शंभूराजे इथेच त्यांच्या साखळीत राहतात. बादशाह सांगते ती शपथ घ्यायला आम्ही तयार आहोत. त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवूनच आम्ही इथे आलेले आहोत. आमची निष्ठा पूर्णपणे त्यांच्या पायाशी आहे. हजरत बादशाहने कुठलीही कामगिरी काढून आम्हाला बोलवा, आम्ही निश्चितच हजर होतो. इकडे दक्षिणेत हुजुरांचे जे विजापूरकरांशी युद्ध सुरू आहे ते आम्हाला पाठवा. इथल्या लढाईत हुजुरांची सेवा करता करता आम्ही जिंकू किंवा मरू. पण शिवाजी महाराजांच्या या पत्राचा परिणाम भलताच झाला. तो शिवा दिवाना हो गया क्या? आम्ही त्याच्याशी मोहपणे वागतोय, त्याचा फायदा घ्यायला बघतोय. तो त्याला करून जाऊ दे. त्या धक्क्यांचा सोडा. त्याने इथून आग्र्यातून आमच्या परवानगी शिवाय 1 पाऊल बाहेर टाकलं तर याद राखा, खबरदार. त्या रामसिंगाकडे जायला बंदी घाला त्याला आणि कडक चौक्या पहारे बसवा त्याच्या डेऱ्यावर. खंडला जायचंय काय? मधल्या काळात शंका येऊन बादशहाने शिवाजी राजांच्या व्यवहारांची बारकाईने चौकशी चालवली होती. शिवाजी राजांनी पुन्हा एकदा मनसब नाकारली, त्यामुळे बादशाह भयंकर संतापले. त्यांचा आता पुन्हा शिवाजी राजांना मारून टाकायचा विचार पक्का होतोय. पण अचानक 1 महिन्यापूर्वी शिवाजी राजांच्या विरुद्ध औरंगजेबाचे कान फुंकणाऱ्या वजीर जाफर खान आणि जहारा बेगम यांनी आता त्यांच्याच बाजूने बोलायला सुरुवात केली. बादशाह सलामत एक अर्ज है, विवाद के मामले में थोड़ी सब्र की जाए. मिर्जा जी का जवाब तो आने दीजिए. आलमगीर, वजीर आलम ठीक फरमा रहे. तिवा इथे मिर्झा राजांच्या शब्दावर आलाय. आता त्याच्यावर कारवाई झाली तर तुमच्यावर यापुढे कोण विश्वास ठेवेल? आता त्याचं काय करायचं ते मिर्झा राजांनाच विचारा. त्यांचं काय उत्तर येईल त्यावर काय तो निर्णय घ्या. ये तो उनकी जिम्मेदारी है. जाफर खान आणि जहारा बेगम यांच्यात हा बदल नेमका कशामुळे झाला ते सांगता येत नाही, पण बदल झाला हे नक्की. त्यामुळेच बादशाहच्या मनात पुन्हा संभ्रम निर्माण झाला आणि शिवाजी राजांना तात्पुरते का होईना जीवदान मिळाले. पण रामसिंगला आता धोक्याची कल्पना आली होती. त्याने तात्काळ आपल्या विश्वासातल्या तेजसिंग, अर्जनजी, सुखसिंग नाथावत यांना शिवाजी राजांच्या पहाऱ्यावर नेमलं. शिवाजी राजांना या सगळ्या बातम्या नक्कीच मिळत असाव्यात. त्यांनी आता वेगळी चाल खेळायचं ठरवलं. रामसिंग, आमची तर अशी समजूत होती की बादशाह तुमचं ऐकतो, पण तुमच्या शब्दाला अजिबातच किंमत नाही. पण तुमचं काहीच ऐकत नाही. तुम्ही जा, बादशाहला सांगा की तुमचा आणि शिवाचा काहीही संबंध नाही. तुम्हाला जे करायचं ते करा त्याचं, आणि तुमचं जामीन तुम्ही रद्द करून घ्या.
आणि तुम्ही सगळे निघा. आम्ही एकटेच करणार. आमचं काय व्हायचं ते होऊ दे. बादशाला सांगा आम्ही आमच्या सगळ्या माणसांना परत पाठवत आहोत, तेव्हा त्यांना जायची परवाना पत्रे तरी द्या. त्या सगळ्या इच्छा आता संपलेल्या आहेत. असं वाटतं ना सगळं सोडून संन्यास घ्या. बादशाला सांगा आम्हाला संन्यास घेण्यासाठी बनारसला जायची परवानगी द्या. आम्ही बनारसलाच जातो. बाबू बाबू फकीर ही बनना है तो बनारस उसे कहो प्रयाग के किले में चला जाए. वहां हमारे बहादुर खान है, अच्छी खातिरदारी करेंगे उसमें. शिवाजी राजांचे काय होणार काही समजत नाही. आमच्या डेऱ्याभोवती आता बादशहानी चौक्या लावल्या आहेत. मिर्झा राजांकडे त्याचं काय करायचं हे विचारायला पुन्हा पत्र पाठवलं आहे. सगळे त्याच्या उत्तराची वाट बघत आहे. शंभूराजे अजूनही कुंवरजींबरोबर रोज दरबारात जातात. या पुढचं पत्र एकदम 13 जुलैचं 1 महिन्यानंतरचं आहे. आता पूर्णपणे औरंगजेबाच्या कचाट्यात सापडलेल्या शिवाजी राजांच्या जीवाची खात्री कोणीच देऊ शकत नव्हतं. यातच मिर्झा राजांचं उत्तर आलं तेही विपरीत. 2 महिन्यापूर्वी मी शिवाला आपल्याला भेटायला पाठवलं होतं. आता परिस्थिती बदललेली. त्याला दख्खनला बिलकुल पाठवू नये. हा, पण त्याचबरोबर त्याला नीट वागणूक द्या. एखाद्या कैद्यासारखी नव्हे, नाहीतर इथले दख्खनी लोक बिथरतील आणि त्याचा सगळा त्रास आपल्याला सहन करावा लागेल. या 2 महिन्याच्या काळात शिवाजी राजांनी आग्र्यात बराच पैसा खर्च केला आहे. आता जवळचे पैसे संपत आल्याने त्यांनी कुंवर रामसिंगाकडे 66,000 रुपये उधार मागितले आहेत. ही रक्कम मोठी आहे, मात्र या घेतलेल्या पैशांची हुंडी लगेच दक्षिणेत मिर्झा राजांना पोचती झाली असून त्यांना हे पैसे तिथे मिळाले आहेत. शिवाजी राजांचे काय होणार ते समजत नाही. राजाजी, बादशाह जी की सुनिये. किल्ले पत्र लिहून त्यांना इथूनच देऊन टाका. हट्ट करू नका. त्यातच तुमचं भलं आहे. सर, तुमच्या पिताजींनी आमचे 23 किल्ले बादशहाच्या घशात घातले. त्याचं इनाम म्हणून त्यांना टोप पंधरा बक्षीस मिळाला. आमचे उरले किल्ले बादशहाला द्यायला लावून तुम्हाला कोणता परगणा बक्षीस आणखीन तर कुठला. रवींद्र कवीश्वरांना त्यांना 1,000 रुपये. बादशाह काही आम्हाला इथून जायची परवानगी नाही. नाहीतर आम्ही जसे इथे आलो तसेच घोड्यावरून आग्र्यातून बाहेर पडलो असतो. आपले सगळे हत्ती घोडे वाटून संन्यास घेऊन आम्ही इथेच राहायचो. यानंतर बराच काळ परकर दासाचे पत्र नाही. या दरम्यानच्या काळात शिवाजी राजांनी दानधर्म सुरू केला होता. आग्र्यातल्या फकीर संन्यास्यांना दर गुरुवारी शुक्रवारी मोठ्या प्रमाणात मेवा मिठाई वाटली जात होती. मिठाईचे पेटारे छावणीत येत जात होते. ती घ्यायला त्यांच्या छावणीपुढे गर्दी उडत असे. 12 ऑगस्ट 1666च्या सुमारास विचित्र घटना घडू लागल्या. 3 महिने वाट बघून औरंगजेबाच्या मनाने आता शिवाजी राजांचा घात करायचा निर्णय पक्का केला. त्याला विठ्ठल दासाच्या हवेलीत हलवायचा फोन त्याने दिला. या बातम्या शिवाजी राजांपर्यंत पोहोचत होत्याच. त्यामुळेच या दरम्यान शिवाजी महाराजांनी रामसिंगाला भेटायचा प्रयत्न केला, पण त्याने ही भेट नाकारली. आपला शेवट आता जवळ आला आहे याची शिवाजी राजाला खात्रीच पडली. त्यांना आता निर्णय घेणं भाग होतं. शुक्रवार 17 ऑगस्ट 1666 हा या संपूर्ण आग्रा भेटीचा निर्णायक दिवस ठरला. या पत्रव्यवहारातील सगळ्यात महत्वाची पत्र आहेत ती शनिवार 18 आणि सोमवार 20 ऑगस्ट 1666 या दिवशी लिहिलेली. काल शिवाजी राजे इथून पळाले. आजूबाजूच्या सगळ्या गावामध्ये परवान जारी करा. बैरागी गोसावी यांच्या वेशात कोणी सापडलं तर कडक चौकशी करा. शिवाजी महाराज 17 ऑगस्ट या दिवशी औरंगजेबाच्या पकडीतून निसटले. ते नेमके कसे निसटले हे आजही इतिहासाला ठाऊक नाही.
औलाद खानाला महाराजांच्या डेऱ्यात त्यांच्या बिछाण्यावर एक पसरलेला मंदिर, एक आरसा आणि पायाशी राजांच्या मोजड्या एवढेच सापडले, तेही दुसऱ्या दिवशी. यानंतर 26 दिवसांनी शिवाजीराजे आपल्या मायदेशी राजगडावर सुखरूप पोहोचले. औरंगजेब बादशहाला मात्र आयुष्यभर या घटनेचा पश्चाताप करावा लागला. त्याची पुढची 36 वर्षे मराठ्यांबरोबरच्या अयशस्वी लढाईत गेली. महाराष्ट्रातच त्याचा 1707 साली अंत झाला. एका राजाची जगाच्या इतिहासातली ही एकमेव अशी सुटका आहे. आग्र्याहून शिवाजी राजांनी औरंगजेबाला मात देऊन करून घेतलेली सुटका.